हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पाये उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. कृपादान केले संते, कृपादान केले संते, कल्पांती हे सरेना. मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. विठाल महायोग पीठे तटे भीम रथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. करू प्रथम नमन, पांडुरंगा 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 करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणांकित एका. जयाचे नामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, या
मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या निर्गुण गंगेच्या तटी असे पुण्यग्राम भूमी संतांची असे निर्गुण ग्राम असे समाधी जेते भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा श्री गुरु बंकट स्वामी दयाळा संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितायेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठाल हे तो एक संता ठाये हे तो एक संता ठाये लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संते कल्पांती हे सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी इच्छित सेवे करता घेतलेला अभंग मानवी जीवनाला आल्यानंतर माणसाला शांतता मानवी मनाला संपदा नोहे मानवी जीवनाला मोक्ष प्रदान करणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो हा पवित्र पावन असा वारकरी संप्रदाय। याचं कारण हा संप्रदाय महाराज वारकरी संत महात्म्यांच्या विचारावरती वारकरी संत महात्म्यांच्या तत्वावरती आधारलेला आहे। प्रत्येक संत महात्म्याने एक एक तत्व या वारकरी संप्रदायाला प्रदान केलेले आहे। महाराज ज्यांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने या पवित्र पावन भूमीमध्ये हा घाट घातलेला आहे असं वारकरी संप्रदायाचे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय माऊली यांच्यापासून आम्हाला ज्ञान या तत्वाचा बोध होतो। शांती म्हटलं की डोळ्यापुढे आम्हाला नाथ महाराजांची मूर्ती येते। वैराग्य म्हटलं की ज्या साधू महापुरुषाचं चित्र आमच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय महाराज। खर तर महाराजांविषयी बोलायचं झालं तर शरीराचा प्रत्येक कण काळाचा प्रत्येक क्षण आणि मनाचं प्रत्येक चिंतन हे भगवन्मय बनल्यामुळं याची देही याची डोळा ज्या साधू महापुरुषाला वैकुंठ गमनाचा सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा उपभोगता आला। देहू नावच्या गावी इंद्रायणी नदीच्या तटावरती बोल्होबा कनकाईच्या पोटी ज्या साधू महापुरुषाने जन्म घेतला नोहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या चारही वेदाचं मंथन करून पंचम वेद गाथ्याची निर्मिती ज्या साधू महापुरुषाने केली असे वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय महाराज यांची ही संत पर प्रकरणातील अलौकिक अक्षरे आजच्या सेवेला विठाल महाराज प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय महाराज आपल्याला संत संगतीचा महिमा प्रतिपादित करतायत। मानवी जीवनाला आल्यानंतर माणसाने संगत कोणाची करायची याच्यावरती त्याचं आयुष्य ठरत असतं। संत महात्म्याच्या संगतीत गेला तर त्याच्या जीवनात काय फायदा होतो महाराज सांगतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम। संत महात्म्यांच्या संगतीत जा उत्तम अशा स्वरूपाचे लाभ तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त होतात। महाराज त्याच्या करता काय अट आहे महाराजांनी एकच अट आमच्या समोर मांडली म्हणविता त्यांचे दास। फक्त स्वतःला त्यांचा दास म्हणून यायला सुरुवात करा। ज्यावेळी तुम्ही त्यांना दास म्हणाल व्हा असं म्हणत नाहीत महाराज फक्त म्हणायला सुरुवात करा म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना। त्याच्यानंतर तुमच्या जीवनात कसल्याही स्वरूपाची इच्छा शिल्लक राहत नाहीत। महाराज नेमकं असं काय होतं महाराज सांगतात कृपादान केले संती कल्पांतीही सरेना। ते इतकं भरभरून आमच्या झोळीमध्ये टाकतात इतकं भरभरून आम्हाला देतात की कल्पच्या कल्प गेले तरी महाराज
त्यांनी दिलेलं कधीही सरत नाही, इतकं भरभरून ते देतात. म्हणून आयुष्याला आलात तर एकच सेवा करा. तुकोबाराय महाराज सांगतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो असा सालाबाद प्रमाणे. पवित्र पावन आपल्या या देवळाली नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. खर तर ज्या भूमीमध्ये आपण बसलेलोय ती भूमी पवित्र आणि अलौकिक अशा स्वरूपाची आहे महाराज. हा भारत देश जर आपण पाहिला, जगाच्या पाठीवरती सगळ्यात पवित्र आणि पावन असणारा देश म्हणजे हा भारत देश आहे. एक जणाने मला प्रश्न केला, गुरुवार तोंडातून ऐकलेलं उत्तर. त्याचा प्रश्न असा होता, महाराज जगाच्या पाठीवरती अनेक देश आहेत आणि अनेक देशापैकी आपला हा भारत देश आहे. हो, मग त्याचं उत्तर, त्याचा प्रश्न असा होता, महाराज देवाचा अवतार कशा करता होतो? साधं सोपं उत्तर आहे महाराज, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता. साधूचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता देवाचा अवतार होतो. मग महाराज जर देवाचा अवतार या कारणाकरता होत असेल तर मला सांगा, दुर्जन जिथं जास्त तिथं देवाचा अवतार पाहिजे, बरोबर? मग भारतात देवाचा अवतार होत असेल तर भारतात दुर्जन, शंका बरोबर आहे ना त्याची? जगामध्ये अनेक देश आहेत, आपल्यापेक्षाही जास्त पाप ते देश करतात. इतकं असून सुद्धा महाराज ते जर देव तिकडं अवतारित न होता भारतात अवतारित होण्याचं कारण काय? महाराज त्याचं उत्तर असंय, मला सांगा, चालत चालत आपण जात असताना जर पायाच्या अंगठ्याला आपल्याला ठेस लागली तर आपण काय करतो महाराज? घरी येतो, त्याच्यावरती काय समजा हळद किंवा काय असेल तो घरचा वैद्य, घरचा उपाय करून पाहतो. नाहीच जमलं तर जास्तीत जास्त एखादी 5-2 रुपयाची पट्टी करतो. गाडीवरून जात असताना घसरून पडलात, पाय फ्रॅक्चर झाला, मला सांगा कुठपर्यंत तुम्ही जाता? जास्तीत जास्त भूम. त्याच्यापेक्षा सिरियस काही असेल तर 1200, बरोबर? पण एखाद्याला हार्ट अटॅक आला तर कुठपर्यंत जावं लागतं महाराज? बोला ना, कुठपर्यंत जावं लागतं? पुणे, मुंबई, बरोबर, ससून, रुबी इथपर्यंत आपला प्रवास होतो. का महाराज? जसा पायाचा अंगठा आहे तसंच आपलं हृदय नाही महाराज, याच्यात बदल आहे. पायाच्या अंगठ्याला जखम झाली तर ती घरच्या घरी नीट होऊ शकते. पाय मोडला तर माणूस काम करू शकतो, पण जर हृदय बंद पडलं तर महाराज त्याच्या शरीराची हालचाल थांबते, ते शरीर जाग्यावरती थांबतं. तसं महाराज अमेरिका या जगाच्या पाठीवरती पायाचा अंगठा असेल, चीन या जगाचा पाय असेल, इंग्लंड, जपान या जगाचे हात असतील, पण या जगाचं हृदय कोणतं असेल तर ही पवित्र पावन अशी भारत भूमी आहे. आणि हीच जर बिघडली तर हे चरित, आपलं शरीर, हे जग चालायचं बंद होईल. याच्या करता देव इथं अवतारित होतात, हे हृदय बंद पडू नये म्हणून. महाराज हा भारत देश झाला, परंतु त्याच्यातही महत्वाची भूमी म्हणजे आमची ही महाराष्ट्र भूमी आहे. त्याचं कारण अनेक संत महात्मे या जगाच्या पाठीवरती होऊन गेले, परंतु त्याच्यात सगळ्यात महत्वाची संत महात्मे कुठल्या भूमीवरती झाले असतील तर ही महाराष्ट्राची भूमी. आणि त्याच्यातही 6 प्रादेशिक भाग आहेत महाराज. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश असे वेगवेगळे 6 भाग आहेत. मग या 6 भागाचा विचार केला तर त्याच्यातही वेगवेगळे प्रकार पडतात महाराज. कोकणात गेलात तुम्ही, कवीचा आणि लेखकांचा जन्म देणारी भूमी येते. थोडस वरती आलात
पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर तो पश्चिम महाराष्ट्र पुढाऱ्यांना जन्माला घालणार आहे. साधं सोपं गणित आहे महाराज. आपल्याकडचाही मुख्यमंत्री होऊ द्या, सहीला तिकडच जावं लागतं. ते म्हणतील तिथंच सही करावी लागते. खानदेशात गेलात तर त्या खानदेश मध्ये महाराज खाण्याचे शौकीन असणारी लोक आहेत. इकडं विदर्भात गेलात तर वीरांना जन्म घालणाऱ्या माता जन्माला येणारी भूमी आहे. रुक्मिणी मातेचा जन्म कौंडिन्यपूर, रुक्मिणी मातेचं माहेरघर तिथलाच. लांबचं कशाला महाराज? ज्या राजाने या भूमीचं रक्षण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची माता कुठं जन्माला आली महाराज? बुलढाणा, विदर्भ. पण महाराज या महाराष्ट्र भूमीमध्ये अशी एक भूमी आहे की जिथं फक्त संत महात्मे जन्माला येतात. ती म्हणजे ही मराठवाड्याची भूमी आहे महाराज. ज्यांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने आहे या पवित्र पावन नगरीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. ते ज्ञानोबा राय यांचा जन्म कुठं महाराज? पैठण पासून 4 कोसावरती असणाऱ्या आपेगाव नगरीमध्ये. निवृत्तीनाथ दादांचा तिथंच, मुक्ताबाई, ज्ञानोबा राय, सोपान काका त्याच ठिकाणी जन्मले. शांतीब्रह्म नाथ महाराज याच भूमीत जन्मले. मला वाटतं प्रेममूर्ती नामदेवरायांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी या गावी. वारकरी संप्रदायाचे परीक्षक म्हणून ज्यांना पाहिलं जातं त्या गोरोबा काकांचा जन्म आपल्यापासून हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या तेर नगरीचा आहे. बंकट स्वामी महाराज इथून आपल्या हाकेपासून अंतरावरती असणाऱ्या नेकनूर गावी जन्मले. भगवान बाबा याच भूमीतले, वामन भाऊ याच भूमीतले. लांबचं कशाला महाराज? ज्यांच्या कृपेने हा सोहळा संपन्न होतोय ते शामनाथ महाराज सुद्धा याच भूमीतले. म्हणजे संत महात्म्यांना जन्माला घालणारी ही पवित्र पावन अशी ही मराठवाड्याची भूमी. आणि त्यातल्या त्यात ज्या भूमीमध्ये आपण हा सोहळा संपन्न करतोय ती धाकटी अलंकापुरी. आतापर्यंत आपण धाकटी पंढरी ऐकलं असेल, परंतु धाकटी अलंकापुरी म्हणजे ही पवित्र पावन देवळाली नगरी. आणि या पवित्र पावन देवळाली नगरीमध्ये ज्ञानोबा रायांचा हा 727वा समाधी संजीवन सोहळा साजरा होतोय. आता हा सोहळा संपन्न होत असताना मला वाटतं अत्यंत देखणं आणि नजर लागेल एवढं मोठं नियोजन या ठिकाणी संपन्न होतं. आणि सोहळा करण्याकरता जी भूमी या ठिकाणी आहे, मला वाटतं संत महात्म्याचा सोहळा हा देवानेच साजरा करावा महाराज. तिथं ज्ञानोबा रायांचा सोहळा साजरा करण्याकरता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा होते महाराज. आणि ज्याला तिथली वारी घडली नाही ना, प्रमाण आहे महाराज. देवाला कोण आवडतात मला सांगा? यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. नाही कामानिमित्त आपल्याला तिथली वारी घडली, एक काम करा, फक्त हितली वारी करा बस. तिथं सोहळा साजरा करण्याकरता देव स्वतः येतात. मला वाटतं या भूमीमध्ये हा सोहळा साजरा करण्याकरता सुद्धा ज्या नावाने हे नगर वसलेले असं पवित्र पावन श्रीराम नगर, बरोबर ना? भवानी नगर. पण श्रीराम मंदिराचाच श्रीराम प्रतिष्ठान काहीतरी. म्हणजे देव सुद्धा त्या ठिकाणी कारण आहे, देव सुद्धा त्या ठिकाणी कार्यकारण भाऊ या ठिकाणी आहे. आणि हा संत महात्म्याचा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. उपस्थित सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वयोवृद्ध, तपोवृद्ध, श्री हरिभक्त परायण वैजनाथजी महाराज खोत, कृष्णा महाराज असतील, विनय महाराज असतील, गायनाचार्य जयदीप महाराज आहेत, ज्यांच्या मुखातून आपण चाल श्रवण केली असे श्री हरिभक्त परायण हिवाळे महाराज आहेत. आता ऋतूच त्यांचा आहे त्यामुळे त्यांची उपस्थिती पाहिजेच. इकडे ही संपूर्ण मंडळी असतील. श्री हरिभक्त परायण आमचे उमेश महाराज असतील, किशोर महाराज आहेत, मृदुंगाचार्य श्री हरिभक्त परायण हरिओम महाराज आहेत. आता नाव मला जरी माहित नसले तरी ते मला ओळखतात, मी त्यांना. कुठं ना कुठं नजर भेट महत्वाची असते. या सर्व ही संपूर्ण मोठी मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सोहळा मोठा आहे. अगदी तुम्ही सुद्धा बसलेले सगळे मोठे आहेत, फक्त कीर्तनकार
आता ह्याच्यापेक्षा मी काय मोठा होऊ शकत नाही महाराज. अत्यंत देखणं नियोजन या पवित्र पावन भूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होतंय आणि संत महात्म्याचा सोहळा असल्या कारणाने त्यांच्या सोबत त्यांची संगती आपल्याला घडल्यानंतर आपल्या जीवनात काय लाभ होतो याचं यथार्थ असं चिंतन या ठिकाणी आपल्याला करायचंय. उपस्थित सगळ्याचे आभार मानतून सेवेला पूर्णविराम, सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल महाराज या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला त्यांच्या जीवनातला अनुभव सांगतायत. अनुभव सांगत असताना याच्या 4 कोट्या केलेल्या आहेत महाराज. काही ठिकाणी अनुभव येतही नाही आणि सांगताही येत नाही. काही ठिकाणी तुम्हाला अनुभव येतो पण सांगता येत नाही. काही ठिकाणी तुम्हाला अनुभव नसतो पण सांगता येतो आणि काही ठिकाणी अनुभव असतोही आणि सांगताही येतो. पहिला प्रकार आहे महाराज, अनुभव येतही नाही आणि सांगताही येत नाही. काय महाराज मला सांगा, आपल्याला विषाचा अनुभव आहे का? विष खाल्ल्यानंतर काय होतं आणि सांगता येतं का? मला सांगा ना, सांगण्या इतकं आपण जिवंत राहू शकतो का? नाही महाराज. विषाचा अनुभव आपल्याला सांगताही येत नाही आणि अनुभवही नाही. दुसरा प्रकार आहे महाराज, अनुभव येतो पण सांगता येत नाही. दादा तुमचं लग्न झालंय का? मला सांगा, लग्न झालंय तुमचं? तुम्हाला आता माफी मागून बोलतो, तुम्हाला पत्नीने मारलं तर सांगता येतंय का? बोला ना, पत्नीने मारलं तर नाही सांगता येत. महाराज हा अनुभव येतो पण सांगता. तिसरा प्रकार आहे महाराज, सांगता येतं पण अनुभव. एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि डॉक्टरला तुम्ही तुमचा रोग सांगितला, डॉक्टरने तुमची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर त्याने तुम्हाला गोळ्या लिहून दिल्या. त्या गोळ्या तुम्ही दुकानातून आणता, खरंच सांगा त्या गोळ्या डॉक्टरने खाल्लेल्या असतात का? त्याचा अनुभव त्याला असतो का? अनुभव नसला तरी तो सांगतो. काही ठिकाणी अनुभव नसतो पण सांगता येत आणि काही ठिकाणी अनुभव असतोही आणि सांगताही येत. त्या ठिकाणात येत संत महात्मे महाराज. प्रमाणे अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. आणि प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय महाराज संत महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर त्यांच्या जीवनात काय अनुभव आले हेच आपल्याला सांगतात. विठ्ठल महाराज काय अनुभव आले तुकोबाराय संगतीचा त्यांच्या जीवनावरती होणारा परिणाम सांगतायत. माणसाच्या जीवनात संगत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. माणूस ज्याच्या संगतीत जाईल त्याप्रमाणे त्याचं जीवन घडत असतं. मोठ्याच्या संगतीत जाऊ द्या त्याला मोठेपण प्राप्त होतं. माणूस जर चांगल्याच्या संगतीत गेला त्याला चांगले दिवस प्राप्त होतात. वाईटाच्या संगतीत गेला त्याला वाईटत्व प्राप्त होतं. चांगल्याच्या संगतीत गेला त्याचा विकास होतो. वाईटाच्या संगतीत झाला त्याच्या जीवन भकास होतं. एखाद्याच्या संगतीत गेल्यानंतर त्याचं पतनही होईल आणि एखाद्याच्या संगतीत गेल्यानंतर त्याचा उद्धार. पतन उद्धार संगाता महिमा, संगाता महिमा. पतन उद्धार संगाता महिमा, संगाता महिमा. पतन उद्धार संगाता महिमा, संगाता महिमा. पतन उद्धार संगाता महिमा, संगाता पतन उद्धार
संताचा महिमा त्यजावे अधमा संत सेवे. महाराज तुमचं पतन हे सुद्धा संगतीमुळे कारणीभूत ठरतं आणि तुमचं उद्धार हा सुद्धा संगतीमुळे कारणीभूत ठरतो. ज्याच्या संगतीत जसे तसं तुमच्या जीवनाला त्या ठिकाणी आयाम प्राप्त होत असतो. मला सांगा, एखादा थेंब आकाशातून पडलाय, पडत असताना तो तव्यावरती पडला तर करपून जातो महाराज. तोच थेंब एखाद्या सापाच्या मुखात गेला तर त्या ठिकाणी त्याचं जहाल विष बनतं. तोच थेंब एखाद्या शिंपल्याच्या मध्ये गेला तर त्याचा मौल्यवान असा मोती तयार होतो महाराज. जो संगती करे वैसे फल लीन, कदली शीप भुजंग, एक बूंद तीन गुण. तुमच्या त्या एकच थेंब असतो, पण कोणाच्या संगतीत गेला याच्यावरती त्याला गुणत्व प्राप्त होत असतं. मोठ्याच्या संगतीत एखादा जाऊ द्या, त्याला मोठेपण प्राप्त होतं. मला सांगा, या देशाचे आद्य कवी म्हणून ज्यांना ओळखलं जायचं असे रामायण ग्रंथाचे ग्रंथकार वाल्मिक ऋषी महाराज. त्या वाल्मिक ऋषींचा पूर्व इतिहास पाहिला तर काय होता हो महाराज? वाल्या कोळी महापापी म्हटलं जायचं त्यांना. महापापी असणारे वाल्या कोळी, पण नारदाच्या संगतीत गेले, मोठ्याच्या संगत. रामायणासारखा ग्रंथ त्यांनी लिहिला. एवढंच नाही महाराज, देवा जन्माला यायच्या आधी त्या पद्धतीप्रमाणे देवाला वागावं लागलं. पुढे बोलीला वाल्मिक तैसाची करेन वरतो. महाराज वाल्मिक ऋषी संगत नारदाची प्राप्त झाली, मोठेपणा प्राप्त झाला. एखादा लहान माणूस मोठ्याच्या संगतीत जाऊ द्या, त्याला मोठेपण प्राप्त होत असतं. मी तो एक चित्रपट पाहिला होता, म्हणजे ते मोबाईल मध्ये क्लिप आली होती, फेसबुकला ती पाहिली होती. ती क्लिप अशी होती महाराज, एक मंत्र्याचं घर होतं, मंत्र्याचं, आणि त्या मंत्र्याच्या दारात एक आपला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी काम घेऊन गेला. गेल्यानंतर महाराज त्या दारामध्ये एक डबा मांडलेला होता कोपऱ्यात गेटवरती, आणि त्या डब्यामध्ये एक कुत्र बसलेलं होतं. मंत्र्याच्या दारात सहसा कुत्रेच असतात ना, येतं ना तुमच्या लक्षात? हा महाराज, ते कुत्र त्या ठिकाणी बांधलेलं होतं. आता हा गेला तसं त्याने गेट बाजूला सरकवलं आणि आतमध्ये गेला. जसा आतमध्ये गेला तसं ते कुत्र भोकायला लागलं महाराज. आता भोकल्यानंतर मला सांगा, आपल्या तोंडातून काय शब्द बाहेर पडतात? कुत्र एखादं भोगतोय, बोला ना तुम्ही, काय शब्द बाहेर पडतात? हे उठून गेले का इथले? आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात हाड. स्वाभाविक आहे महाराज, कुत्र भोकलं आपण त्याला काय म्हणतो? हाड, बरोबर? हा महाराज, तसं ते कुत्र भोकायला लागले, याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले हाड. आता ते मोठमोठ्याने भोकायला लागले, याने हाड 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 करायला सुरुवात केली. या दोघाचा आवाज आतल्या कुत्र्याने, आतल्या पियेने ऐकला, धावत धावत गेट पर्यंत आला. याच कुत्र्याला हाड म्हणणं चालूच होतं. आला तसा त्याने सांगितलं, ए तुला काय अक्कल फिक्कल? याला वाटलं आता कुत्र्याला हाड म्हणण्यात कसली अक्कल आली. स्वाभाविक आहे महाराज, स्वभाव गुणधर्म आहे. कुत्र भोकलं माणूस हाडच म्हणणार, त्याला काय दुसरं काही म्हणू शकत नाही ना. त्याने सांगितलं, कुत्र्याला हाड म्हणण्यात कसली अक्कल आली हो? ते म्हणलं, तसं नाही बाळा, ते काय साधं सुद्धा कुत्र आहे का? त्याने विचारलं, कुत्र कोणाचं असलं कसलं असलं तरी कुत्रच? तसं नाही म्हणलं. ते काय साधं सुद्धा कुत्र नाही म्हणलं, ते मंत्र्याचं कुत्र आहे, मंत्र्याचं. मग म्हणला, मंत्र्याचं असल्यावर हाड म्हणायचं नाही, नेमकं म्हणायचं काय? त्याने म्हणला, आवा हाडा म्हणायचं, आवा हाडा, आव जावं बोलायचं. मी नाही जगद्गुरु तुकोबा राय महाराज सांगतात, समर्थाचे श्वान त्याशी सर्व देती मान. कुत्र मोठ्याचं असू द्या महाराज, ते इवळाय लागलं तरी माणसं म्हणतात, वाह काय गायन करते. ते फक्त मोठ्याचं पाहिजे. माणसाला मोठेपण प्राप्त होतं मोठ्याच्या संगतीत गेल्यानंतर. माणसाला लहानपण प्राप्त होतं लहानाच्या संगतीत गेल्यानंतर. तुम्हाला हिरा माहिती आहे ना सगळ्याला? हिरा, तुकोबारायांचं उदाहरण. हिरा पाहिलाय का कधी तुम्ही? हिऱ्याची परीक्षा करायची असेल तर ते हिऱ्याची परीक्षा करण्याकरता अनमोल असा पैलू पाडलेला हिरा घ्यायचा आणि त्या आयरनीवरती ठेवायचा. महाराज आयरन माहिती आहे तुम्हाला? ओ महाराज,
आयरन आयरन कुंभाराच्यात असते ती. महाराज आयरन लाहोराच्यात असते ती. त्या आयरनीवरती तो हिरा ठेवायचा आणि वरून त्याच्यावरती घनाने घाव घालायचा. हिरा ठेविता आयरनी वाटे मारिता दोघी तोची मन पावेतना कोणीचा वयचुरा हिरा ठेविता आयरनी वाटे मारिता दोघी तोची मन पावेतना पररिका हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. महाराज त्या हिऱ्याची परीक्षा करायची असेल तर त्या ऐरणीवरती तो हिरा ठेवायचा, वरून घनाने घाव घालायचा आणि जर ओरिजिनल हिरा असेल तर तो हिरा त्या ऐरणीमध्ये बुडतो. महाराज असा बुडणारा हिरा घ्यायचा आणि तोही हिरा महाराज भंग पावतो. फक्त एकच काम करायचं, काय? ढेकणाच्या संगतीत आणायचा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंग संगे हिरा जो भंगला. महाराज त्या हिऱ्याला फक्त एकच काम करायचं, ढेकणाच्या संगतीत आणायचं. आणि कृष्णा महाराज बरेच हिरे ढेकण्यामुळे गेले हो. येतंय तुमच्या लक्षात? त्याला फक्त एकच काम करायचं, ढेकणाच्या संगतीत आला रे आला तो लगेच भंग पावतो. पण मला इथं पहिला पूर्वार्ध गरजेचा नाही, मला दुसरा पूर्वार्ध तुम्हाला सांगायचे, त्याच्याकरता मी एवढ्या लांबून आलो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा. महाराज साधू असू द्या, साधू तो लहाण्याच्या संगतीत जाऊ द्या, एक कुसंगतीत तो जाऊ द्या, त्याचं सुद्धा पत नाही. महाराज महाभारतात चला, महाभारतामध्ये एक असं पात्र होऊन गेलं निष्कलंक अशा स्वरूपाचं, पितामह भीष्म, अतिशय पुण्यवान अशा स्वरूपाचं पात्र. पण त्या पितामह भीष्मांना सुद्धा कुसंगती घडली. महाराज त्या कुसंगतीचा परिणाम 6 महिने मृत्यूची वाट पाहत त्या शरपंजरी पडावं लागलं. काय कुसंगती घडली? फक्त एकच काम झालं. महाराज पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास प्राप्त झाला. 12 वर्ष वनवास भोगला आणि 1 वर्षाचा अज्ञातवास काढण्याकरता विराट राजाच्या नगरीत गेले. मग ते तुम्हाला आता बाकीचं सांगत बसत नाही, कोणी कोणतं पात्र घेतलं, काय काय ते सगळं तुम्हाला माहिती आहे. इकडं दुर्योधनाला कुणकुण लागली की विराट राजाच्या नगरीमध्ये हे 5ही जण आहेत. ओळखलं की परत यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. मीटिंग बोलवली, मीटिंग बसली आणि मीटिंग बसल्यानंतर महाराज चर्चा चालू झाली. आपल्याला विराट राजाच्या नगरीवरती जायचंय, युद्ध करायचंय आणि यांना ओळखायचंय. पण कसं जायचं? काहीतरी कारण लागत आहे ना महाराज. भांडण व्हायला बाण तरी करावंच लागतो ना, कमीत कमी काही ना काही करावं लागतं. मग दुर्योधनाने शक्कल लढवली. महाराज काय करू? विराट राजाच्या गायी चोरून आणू म्हणले. आता दुर्योधनच त्यो आणि असले उचापती धंदे दुर्योधनाच्याच डोक्यात येतात. महाराज ठरलं. मग बैठकीत जेवढे उपस्थित होते त्या प्रत्येकाने मान डोलवली. महाराज त्याच्या पितामह भीष्म होते. त्याचं कारण आहे महाराज, आपण ज्याचं अन्न खातो ना, अन्न त्याचीच टाळी वाजवावी लागते. म्हणे आपल्याकडे ज्याची खावी पोळी त्याची टाळी. मग त्यात पितामह तरी वेगळे कसे पडतील महाराज? आणि त्या अन्नाचा परिणाम असतो. त्यामुळे माणसाने अन्न नेहमी पवित्र खायचं. महाराज इतकं पवित्र खायचं, इतकं पवित्र खायचं की ढाब्याशिवाय जेवायचं नाही. एक हिंदीत म्हण आहे महाराज, जैसा खावे अन्न तैसा होय मन, आणि जैसा पिवे पाणी तैसी होय
महाराज जसं पाणी पितात तशा पद्धतीत वाणी तसं पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं विराट राजाच्या नगरीवरती चाल करून जावं लागलं महाराज. युद्ध झालं तो पुढचा इतिहास सांगत बसणार नाही महाराज. त्याचा परिणाम असा झाला साधू येत पण संगती दुर्योधनाची घडली. कुसंगे नाडीला साधू जैसा लहाण्याची संगती घडली. परिणाम झाला महाराज 6 महिने मृत्यूची वाट पाहत त्या ठिकाणी तिष्ठावं लागलं. संगती लहाण्याची घडली. मोठ्याच्या संगतीत मोठेपण प्राप्त होत. त्याच्यामुळे जीवनात संगती इतकी महत्वाची. तुम्ही कोणाच्या संगतीत आहात त्याच्यावरून तुम्हाला किंमत प्राप्त होत असते. गुरुवर्य बाबांनी पाठात दिलेलं उदाहरण आहे. बाबा सांगायचे माशी जर बाजारातल्या एखाद्या बटाटा धरा टमाटर धरा किंवा दुसऱ्या एखाद्या फळावरती जाऊन बसली 10-20 माश्या जाऊन बसल्या 1 किलो मध्ये, मला सांगा काही फरक पडतो त्या किमतीत? पण तीच माशी महाराज सोनाराच्या काट्यावर जाऊन बसू द्या, कमीत कमी 10,000चा फरक घेते. म्हणजे माणूस बसतो कुठं, माणूस कोणाच्या संगतीत जातो त्याच्यावरती त्याचं मोठेपण प्राप्त होतं महाराज. मग महाराज या जीवाने संगती कोणाची करायची याचे 4 प्रकार आपल्याला शास्त्र सांगतं. जीवाने जडाची संगती करावी, जीवाने जीवाची संगती करावी, किंवा जीव 4 प्रकारच्या संगतीत जातो. जीव जडाच्या संगतीत जातो, जीव जीवाच्या संगतीत जातो, जीव देवाच्या संगतीत जातो आणि जीव संत महात्म्याच्या संगतीत जातो. मग आम्हाला कोणाच्या संगतीत गेल्यानंतर मोठेपण प्राप्त होईल महाराज? महाराज सांगतात जीव जर जडाच्या संगतीत गेला तर दोघही अचेतन अशा स्वरूपाचे. जड या नाम संसार महाराज अचेतन अशा स्वरूपाचा आहे. संसार चेतन नाही. जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे तुम्ही ऐकलेलं असेल सगळ्यांनी. आपलं बिचाऱ्याचं बरेच दिवसापासून लग्न होत नव्हतं. झालं लग्न बिचाऱ्याचं. आणि जसं लग्न झालं आता लॉकडाऊन मध्ये तुम्हाला माहिती किती फास्ट लग्न उरकले सगळे. कुणी उसात लावले, कुणी कोट्यात लावले. तसं बिचाऱ्याचं लग्न उरकलं. आणि जसं उरकलं तसं महाराज पुण्याला जॉबला बिचारा लगेच कुटुंब घेऊन हल्ला. आता तिथं गेल्यानंतर मला सांगा आपलं रोजचं कंपनीचं काम चालू केलं. हिने आपले भाकरी बनवून ठेवायचे, काय असेल ते त्याचं रोजचं काम करून द्यायचं. त्याने आपलं कामावरून आलं की जेवायचं, दोघांनी आराम करायचा. रोजची आपली दिनचर्या चालू झाली. एके दिवशी हा जॉबवरून माघारी आला. हिने स्वयंपाक बनवून ठेवलेला होता. बसले दोघं जेवायला. जेवण वगैरे केलं आणि आराम करण्याकरता त्या पलंगावरती जसे बसले तसं महाराज त्या दोघांची गप्पा गोष्टी चालू झाल्या. ऐकला असेल तुम्ही पण डबल ऐका. गप्पा जशा चालू झाल्या तसं महाराज आता त्या काय गप्पा असणार आहेत? संसार म्हणजे कल्पनाच ना सगळ्या महाराज. आणि ह्या कल्पनाला खोत बाबा सुरुवात कुठून होते माहिती का तुम्हाला? हा लग्न झाल्यानंतर महाराज दुसऱ्या दिवशी काय कार्यक्रम असतो? हळदीचा. त्याच्यानंतर त्या आंघोळ्या वगैरे घालतात. त्याच्यानंतर अजून एक कार्यक्रम असतो महाराज. कोणता? ते तुमचं झालंय का व्हायचंय महाराज? मग बरोबर आहे महाराज. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम असतो. कोणता? महाराज ते बेलनं घेतात. बेलनं आणि त्या बेलण्याला एक कपडा गुंडाळतात बघा. आणि त्याला परत वरून ती हळद का काहीतरी टाकतात. बरोबर. काय कार्यक्रम असतो महाराज तो? गोपा. आठवतंय ना? ते हसते जरा जास्त महाराज. ते काय असतं? छोटस नाटकच असतं. ती कल्पनाच असते. मला सांगा. त्याने म्हणायचं घे 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 घे, त्याने म्हणायचं नाही 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 मला पाण्याला जायचंय. ते सगळं नाटक असतं, कल्पना असते. आणि खरी संसाराला कल्पना तिथूनच सुरुवात होती महाराज. तसं या दोघांच्या गप्पा चालू झाल्या. त्याने विचारलं होय हो, हे 10 बाय 10ची खोली, त्याच्यात आपला हा पलंग आणि या पलंगावरती आपण दोघं आहेत. न जाणू आपल्याला भविष्यात एखादं मूल झालं तर त्याला झोपवायचं कुठं? प्रसंग आहे ना महाराज. त्याने सांगितलं काळजी करू नको, तू थोडं पलीकड सरक, मी थोडं अलीकड सरकतो आणि मधी जी जागा होईल त्या जागेत त्याला झोपू. आणि गब्बसन ती बाई कसली महाराज, तिने लगेच प्रश्न केला, जर जुळं झालं तर काय करायचं?
रामन श्याम जुळं झालं तर काय करायचं त्याने सांगितलं एवढा लोड नको घेऊ म्हणला तू अजून थोडी पलीकड सरक मी थोडं अलीकड सरकतो मध्ये जागा होईल त्याच्यात तिने सांगितलं मग रक्षाबंधनचं काय नियोजन आहे पाठीवरती एखादी बहीण त्याने सांगितलं एक काम कर म्हणले तू अजून थोडं पलीकड सरक मी थोडं अजून आणि अजून करता करता महाराज इतका कडीवर आला दान दिशेने खाली एवढ्याने नका पाडी जाऊ महाराज जसा खाली पडला महाराज कंबरड मोडला आता मला सांगा कंबरड असलेल्याने मोडलं का नसलेल्याने मोडलं आणि नसलेले कंबरड मोडीत असतील तर असलेले सांगण्याचा भाव एवढा संसार जड आहे अचेतन अशा स्वरूपाचा आहे त्याच्या संगती जर जीवाला घडली तर फजिती प्राप्त होते म्हणजे जीवाच्या आणि जडाच्या संगत ही आम्हाला मोठी पण प्राप्त नाही दुसरी संगती कोणती महाराज जीवाची आणि जीवाची संगती जीव जर जीवाच्या संगतीत गेला तर त्याला मोठेपण प्राप्त होतं का नाही महाराज त्याला सुद्धा मोठेपण प्राप्त होतं मला सांगा किती चमचे तिखट एकत्र केलं म्हणजे ते गोड होतं बोला ना किती चमचे एकत्र केलं म्हणजे ते गोड होतं महाराज अहो जितकं टाकताना तितका फोपाटाचा आहे ना निसता बाबा उदाहरण देत असतात दृष्टांत पाठात एक जणाचं असंच लग्न झालं तुम्ही म्हणाल महाराजाचा लग्नावर लईच जोर आहे माझं झालं नाही यावर्षी ते महाराज बिचाऱ्याचं लग्न जुळत नव्हतं तालुक्यातली बघितली तालुक्यातली काय भेटली नाही जिल्ह्यात पाहिलं जिल्ह्यात भेटली नाही अगदी सगळं राज्य ढुंडाळून काढलं एक पाहुणा रावळा सोडला नाही तिकडं सुद्धा भेटली नाही शेवटी मग आता इतक्यात जर नाही भेटली तर कुठं जाते तर आणली का एखादी कर्नाटक बरोबर महाराज तसं बिचाराला इकडचं काही जमलं नाही बिचारा गेला तिकडची मुलगी आणली लग्न हे सगळं व्यवस्थित झालं आणि या वर्षी जसा धोंड्याचा महिना आला तसं त्या वर्षी महिना आलेला होता महाराज आलं कर्नाटक वरून बोलवणं मग जायचं कर्नाटकला म्हणल्या होता कुठं जावं लागेल महाराज इथून कुरुडवाडीहून रेल्वेने झाला प्रवास चालू महाराज दोघ जण नवरा बायको जायला निघाले कुर्डवाडीच्या जंक्शन वरती आले स्टेशन वरती आले गाडीत बसले आता गाडीत बसताना हा एका खिडकीला बसला ती एक समोरच्या खिडकीला बसली त्या दोघाचा प्रवास चालू झाला जोपर्यंत महाराष्ट्राची भूमी होती तोपर्यंत एकमेकाला शब्दही बोलले नाहीत आता नवीन लग्न झालेलं बिचाऱ्यांचं काय बोलणार एकमेकाला दोघं काहीही बोलले नाहीत आणि जसं महाराज याला वाटलं आतापर्यंत काय आपल्याला बोलता आलं नाही कमीत कमी थोडस या सगळ्यापासून बाहेर गेल्यानंतरही बोलू जसं महाराष्ट्राची भूमी संपत आली त्याला वाटलं आता मराठी ऐकणार कोणी आता काय अडचण नाही बोलायला मग काय बोलायचं इथून सुरुवात करायला बिचाऱ्याने बाहेर डोकावून पाहिलं एक स्टेशन दिसलं त्याला जसं स्टेशन दिसलं तसं त्याने तिला विचारलं काय ग हे बाहेर दिसतंय ते स्टेशन कोणतं आता तिला मराठी कळत नव्हती महाराज याने विचारलं बाहेर दिसतंय ते स्टेशन कोणतं तिने उत्तर दिलं येनंद्री काय उत्तर दिलं येनंद्री म्हणजे कर्नाटक मध्ये काय म्हणता ती बिचारी विचारत होती काय म्हणता हा विचारतो हे दिसतंय ते स्टेशन कोणतं याला वाटलं ही येनंद्री म्हणजे स्टेशनचं नाव आहे गप बसला बिचारा परत पुढे प्रवास चालू झाला परत दुसरं स्टेशन दिसलं की त्याने विचारलं होय आता या स्टेशनचं नाव काय तिने परत उत्तर दिलं काय महाराज येनंद्री आता याला वाटलं पाठीमागं गेलं तेही येनंद्री आता आलंय तेही येनंद्री पण परत विचार केला महाराष्ट्रात अशी काही गाव इथं जे खुर्द आणि बुद्रुक आपल्याकडे आहेत ना महाराज पिंपळगाव खुर्द पिंपळगाव तसं तिकडं कर्नाटक मध्ये एखादी असेल येनंद्री खुर्द येनंद्री बुद्रुक गप बसला बिचारा परत महाराज जसा पुढचं स्टेशन आलं तसं त्याने विचारलं आता या स्टेशनचं नाव सांग आता नाव काय हे विचारल्यानंतर तिच्या मुखातून काय आलं येनंद्री तुम्ही गाडीत होते का काय म्हणले महाराज येनंद्री याला वाटलं पाठीमागं दोन गेले आणि आता ही तिसरी सुद्धा येनंद्रीच पण मनला विचार केला पाठीमागे एक मोठं धरण दिसलं होतं कदाचित धरणामुळं एका येनंद्रीच्या 3 येनंद्र्या असू शकतात ना महाराज आपल्याकडे आहेत ना वांगी 1 वांगी 2 वांगी 3 ते धरणामुळे उजनीमुळे बरेच गाव उठले ना तसं इकडे एखादं धरण मोठं दिसलं होतं ही येनंद्री उठली असेल 1 2 3 गप बसला
जसं पुढचं स्टेशन तुम्ही म्हणाला आता चलून दे रात्रभर. जसं पुढचं स्टेशन आलं तसं त्याने विचारलं आता या स्टेशनचं नाव सांग. ह्याला उत्सुकता वाटायला लागली ना महाराज. त्याने विचारलं होय या स्टेशनचं नाव काय. तिच्याकडून उत्तर आलं काय येनंद्री. महाराज जसं येनंद्री उत्तर आलं तसं तळपायाची आग मस्तकाला गेली. पण विचार केला आपण तिच्या भागात येत कर्नाटकात येत आपण. बिचारा गप बसला दातोट खाऊन. आणि जसं पुढचं स्टेशन आलं तसं विचारलं या बाहेरच्या स्टेशनचं नाव काय. तिच्याकडून उत्तर आलं महाराज येनंद्री. आता मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. उठला आणि ताड दिशेने तिच्या एवढ्याने नका हनु महाराज व्हायचंय तुमचं. ताड दिशेने तिच्या तोंडात ठेवून दिली महाराज. आणि जशी ठेवून दिली तशी तिची भाषाच बदलली. येडभद्री येडभद्री येडभद्री. आता ती म्हणत होती मला का मारता. आणि ह्याला वाटलं गावाचं नावच बदललं. एका रट्यात बोलायला लागली म्हणलं येडभद्री. मला सांगा असे किती जीव एकाचे उत्तर एका नकारे. एकाचे उत्तर एका नकारे. एकाचे उत्तर एका नकारे. एकाचे उत्तर एका भ्रतार एकाचे उत्तर एका न कळे. महाराज असे किती जीव एकत्र आले म्हणजे त्यांना पूर्णत्व प्राप्त होतं. दोन जीव चेतन स्वरूपाचे पण पूर्णत्व प्राप्त होत नाही महाराज. मग तिसरा प्रकार बघा तुम्ही. जीव जीवाच्या संगतीत आला तर त्याला चांगलं कधीच प्राप्त होत नाही महाराज. त्याला दुर्गुणत्वच प्राप्त होत चालतात. जीव मग तिसरा प्रकार सांगितला. जीव देवाच्या संगतीत आला तर काय करायचं महाराज. जीव देवाच्या संगतीत आला तर तो देव चेतन स्वरूपाचा आहे. तो देव पूर्णत्व अशा स्वरूपाचा आहे. पण त्या देवापाशी एक खोड आहे महाराज. तो देव आपल्याला लाख वाटण त्या देवाची संगत करावी. आपल्याला लाख वाटण त्या देवाने आपल्याला स्वीकारावं. पण त्या देवाची एक खोड आहे महाराज. तो देव आपल्याला कधी स्वीकारत नाही. मग चौथा प्रकार तो म्हणजे जीव आणि संताच्या संगतीचा. त्या संत महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर त्या संत महात्म्याचा गुण आहे महाराज. संत महात्मे चेतन स्वरूपाचे. संत महात्मे पूर्णत्व अशा स्वरूपाचे. आणि संत महात्मे हे आपल्याला स्वीकारण्याकरता उत्सुक असतात. नो हे आपल्या उद्धाराकरता ते अवतारित होतात. आणि मग महाराज त्या संत महात्म्याच्या संगतीत तुम्ही म्हणताय जा जा. पण आम्ही आमच्या जीवनाला आल्यानंतर आमच्या फायद्याचं असेल तर ती गोष्ट करतो. नाही तर आमचा बाप जरी असला तरी आम्ही ती गोष्ट करत नाही. मग संत महात्म्याच्या संगतीत आमच्या जीवनात आम्हाला फायदा काय प्राप्त होतो. अभंगाचा हे तो एक संताटाई. हे तो एक संताटाई. हे तो एक संताटाई. हे एक संताटाई. हे संताटाई. हे तो एक संताटाई. हे तो एक संताटाई. हे तो एक संताटाई. लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई लाभ पाई लाभ पाई उत्तम मनविता त्यांचे दास. मनविता त्यांचे दास. लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई लाभ पाई लाभ पाई उत्तम मनविता त्यांचे दास.
संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज आमच्या जीवनात आम्हाला संत महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर काय लाभ प्राप्त होईल? महाराज सांगतात फक्त त्यांची संगती करा, उत्तम अशा स्वरूपाचे लाभ तुमच्या जीवनात प्राप्त होतात. पण हे वाक्य टाकत असताना, हे प्रमाण देत असताना महाराजांनी 2 शब्द वापरले. महाराज त्या दोनही शब्दाच्या मध्ये एक शब्द वापरला. एक, तो एक इतका महत्वाचा आहे. तो एक जर तुम्ही संत महात्म्याकडे लावला तर अलौकिक अशा स्वरूपाचा लाभ तुमच्या जीवनात प्राप्त होतो. आणि तो एक परमात्म्याकडे लावला तर अद्वितीय अशा स्वरूपाचा लाभ तुमच्या जीवनात प्राप्त होतो. त्याच्यामुळे एक हा खूप महत्वाचा शब्द आहे. पण त्या एकच्या आधी 2 शब्द वापरले महाराज, हे आणि तो. हे 2 शब्द इतके महत्वाचे आहेत अभंगात, इतके महत्वाचे आहेत. या दोन्हीचा अर्थ जर पाहायचा झालं, थोडं व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं, हे आणि तो हे दोनही सर्वनाम आहेत. मराठीत सर्वनाम दर्शवण्याकरता जे वापरलं जातं त्याला सर्वनामाचे अनेक प्रकार आहेत महाराज. दिग्दर्शयती म्हणजे दर्शक, दाखवणे, काहीतरी दाखवण्याकरता जे वापरलं जातं त्याला सर्वनाम म्हणायचं. मग या सर्वनामाचेही 2 प्रकार पडतात महाराज. एक समीपदर्शी सर्वनाम आणि दुसरं दूरदर्शी सर्वनाम. समीपदर्शी सर्वनाम कोणती महाराज? जवळचं दाखवण्याकरता जी वापरली जातात त्यांना म्हणायचं समीपदर्शी. हा, ही, हे समीपदर्शी सर्वनाम आहेत. आणि तो, ती, ते हे दूरदर्शी सर्वनाम आहेत महाराज. इथं महाराजांनी समीपदर्शी ही सर्वनाम वापरलं आणि दूरदर्शी ही सर्वनाम वापरलं महाराज. हा माईक, ही वायर किंवा हे स्टँड, तसं तो दाखवायचा असेल तर ते झाड, तो मुलगा, ती मुलगी, दूरचं दाखवण्याकरता. मग इथं कोणते 2 वापरले महाराज? हे आणि तो. या दोन्हीच्या पाठीमाग गुरुवार यांनी याचं विश्लेषण करताना असं सांगितलं महाराज, हे याच्या पाठीमागे एक तुकोबारायांचं प्रमाण आहे आणि तोच्या पाठीमागे एक प्रमाण आहे महाराज. या 2 शब्दातून त्यांच्या भूमिका स्पष्ट होतात महाराज. हेच्या पाठीमागचा त्यांचा भाव कोणता? तर परमार्थ. परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन. देवाचे चरण, जोडे देवाचे चरण, जोडे देवाचे चरण. भावया जगन
महाराजांनी प्रमाण सांगितलं त्या हेची भूमिका सांगता येत. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण पावया जतन हे उपाय लाभाचे. त्या हेचा अर्थ होतो महाराज परमार्थ. महाराज सांगतात हे म्हणजे परमार्थ. तोचा काय अर्थ होतो, त्या तोची भूमिका काय महाराज सांगतात, तो म्हणजे संसार आहे. फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत. फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत. फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत. फलकट तो संसार. संसार ही भूमिका सांगताना महाराजांनी तो शब्द वापरला. म्हणजे आमचा परमार्थ आमचा संसार हे तो एक संत ठाई. माझं जे काही सर्वस्व असेल ना ते संत महात्म्यांच्या चरणाजवळ आहे. हे तो एक माझा परमार्थ माझा संसार दोन्हीही संत महात्म्याच्या चरणाच्या ठाई आहे. हे तो एक संत ठाई. त्याचा परिणाम महाराज लाभ पायी उत्तम उत्तम अशा स्वरूपाचे लाभ आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त होतात. फक्त आपला संसार आपला परमार्थ जे काही असेल संत महात्म्यांच्या चरणावरती व्हायचं. लाभाचे अनेक प्रकार शास्त्र सांगतो महाराज. सामान्य लाभ आहेत, विशेष लाभ आहे, पण त्याच्या पुढे जाऊन एक लाभ महाराज विशेष अतिविशेष लाभ ज्याला म्हटलं जातो तो म्हणजे मोक्ष लाभ आहे महाराज. आणि उत्तम अशा स्वरूपाचा लाभ म्हणजे तो मोक्ष लाभ आहे. मग महाराज हा मोक्ष या जीवाला आल्यानंतर प्रत्येकाला आम्हाला मुक्ती पाहिजे. मुक्ती प्रत्येकाची धडपड त्याच्या करताय महाराज. मग ती मुक्ती आम्हाला कुठं मिळेल महाराज? ज्यांचा हा समाधी सोहळा चालू आहे ना, ज्यांचा संजीवन समाधी सोहळा चालू आहे, त्या ज्ञानोबरायांच्या दारात ती मुक्ती आहे. आणि अशी तशी नाही महाराज, ती गव्हाण घातली म्हटली. गव्हाण जयाने घातली मुक्तीची मेळवली मांदी वैष्णवाची. फक्त त्या ज्ञानोबरायांच्या संगतीत जायचं, त्या मुक्तीचा लाभ उत्तम अशा स्वरूपाचा लाभ आम्हाला त्यांच्यासोबत. तसे तर संत महात्म्याच्या ठिकाणी अनेक लाभ आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त होतात. पण त्यातल्या त्यात ज्या लाभासाठी आम्ही आमचं जीवन समर्पित करतो तो मोक्ष लाभ संत महात्म्याच्या दारात आहे म्हटले. गव्हाण त्या ज्ञानोबरायांची सेवा करा, तो लाभ तुमच्या जीवनात तुम्हाला लगेच प्राप्त होतो. पण सेवा करण्याकरता एक आट आपल्या जीवनात आहे महाराज. कोणती? फक्त त्यांचं म्हणून घ्यायला सुरुवात करा. अभंगाचं द्वितीय म्हणविता त्यांचे दास. फक्त एकच आट टाकली महाराज. काय? त्यांचे दास म्हणून घ्यायला सुरुवात करा. दास हो महाराज, दास. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला दास म्हणून घेत आहेत. बऱ्याच ठिकाणी महाराजांची प्रमाणे हे दास्यत्वाच्या विरोधात आपल्याला सापडतात महाराज. दास्यत्व त्यांना स्वीकार नव्हतं तरीही महाराज या ठिकाणी दास म्हणून घेण्याचा प्रयत्न करतायत. वास्तविक दास कोणाला मारायचं? जो ताकदीने क्षीण आहे,
जो परिस्थितीने शीन आहे अशा स्वरूपाचा जो आहे त्याला दास म्हणायचा. आता महाराजांची परिस्थिती, महाराज एकच अभंग आहे, धन वित्त कुळे अवघियाने ते आगळे. अख्खं वर्णन त्या अभंगामध्ये तुम्हाला संत महात्म्यांच्या ताकदीचं सामर्थ्याचं दिसून येतं. एक साधं सोपं प्रश्न, बाबा आपल्याला मुलगी असेल तर आपण मुलगी कुठं देतो? आपल्यापेक्षा मोठ्याच्या घरी, बरोबर. आणि सून करताना आपण कोणाची करतो? आपल्यापेक्षा लहानाच्या. नियम आहे तो महाराज व्यवहाराचा. मग मला सांगा, तुकोबारायाचा सासरे जर पाहिले, त्या काळचे पुणे परगण्यातले सगळ्यात मोठे सावकार तुकोबारायाचे सासरे होते. 3500 एकरचा ऊस त्यांचा होता. गुळवेवाणी म्हणायची त्यांना. मला सांगा, तुकोबाराय त्यांची मुलगी कोणाला दिली होती? बोला ना, तुकोबारायांना, बरोबर. मग तुकोबाराय जावई बघताना त्यांनी आपल्यापेक्षा मोठा पाहिला असेल का आपल्यापेक्षा लहान पाहिला असेल? व्यावहारिक दृष्टीने तुकोबाराय श्रीमंत, आणि लौकिक दृष्टीने किंवा अलौकिक अशा स्वरूपात तुकोबाराय जगापेक्षा वेगळे अशा स्वरूपाचे. तुकोबारायचं धन आम्हा घरी धन शब्दाची चरत इतकं असतानाही महाराज लांबचे, जास्त लांब जाण्याची गरज नाही महाराज. ज्याच्या ज्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता जगाचा मालक येतो, त्याची श्रीमंती किती असेल महाराज? एवढे असताना सुद्धा तुकोबाराय स्वतःला दास म्हणून घेतात. दास या शब्दाचा अर्थच उलटा करा महाराज, फक्त सदा असा होतो. दास सदा, जो सदा त्या ठिकाणी लीन असतो त्याला म्हणायचं दास महाराज. आणि तुकोबाराय तेच सांगतात, म्हणविता त्यांचे दास, फक्त त्यांचे म्हणून घ्यायला सुरुवात करा. तुमच्या जीवनात तुम्हाला सगळं प्राप्त होतं. चला, पैठणला, पैठण नगरीमध्ये एक जण होता महाराज. फक्त पुरणपोळीच्या आशेने नाथ महाराजांच्या घरी आलेला. पुरणपोळी खायला भेटल एवढ्याच इच्छेने नाथ महाराजाच्या संगतीत आलेला. नाही नाथ महाराज, आम्हाला तुमचं कीर्तन ऐकू वाटत नाही, प्रवचन ऐकायचं मला नाही, भागवत ऐकायचा. फक्त एक करायचे काय, तुमच्यात पुरणपोळी असते तेवढीच खायला मिळवायची. चालतंय राहमतली. रोज तेवढंच काम महाराज. उठायचं, आपली दिनचर्या आवरायची आणि पुरणपोळीच्या ताटावरती बसायचं. ना भागवत ऐकायचं, ना रामायण ऐकायचं, किंवा ना कुठलंही त्या ठिकाणी परमार्थ त्या ठिकाणी करायचा नाही, फक्त पुरणपोळी. पण त्यांनी एकच करायला सुरुवात केली महाराज. काय? त्या पैठण नगरीत जर कोणी विचारलं, का रे तू कोणाचा, त्यांनी फक्त एकच म्हणायचं, मी नाथाचा आहे, मी नाथाचा आहे. म्हणविता त्यांचे दास. मी कोणाचा आहे सांगायला महाराज आपण त्यांचे दास्यत्व असतं. त्या गावबा महाराजांनी तेवढंच केलं महाराज. परिणाम, नाथ महाराज गेल्यानंतर रामायणातलं सगळ्यात अवघड कांड, ज्याला उत्तरकांड म्हटलं जातं, ते गावबा महाराजांनी लिहिलं. आणि माणसाच्या जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर त्याचं नाव शिल्लक राहणं महाराज. आता मला सांगा, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गावबा महाराजांचं नाव आहे का नाही? पुढे आस उरेना. किती जरी काळ गेला तरी ते नाव टिकणारे महाराज. कीर्ती गेले दिगंबर ईश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ते गावबा महाराज आहेत. म्हणून संत महात्म्यांचा दास म्हणून घ्यायला सुरुवात करा. फक्त तेवढं म्हणण्याने तुमच्या जीवनात इतकं प्राप्त होतं. किती प्राप्त होतं महाराज? ते कृपेचं दान तुमच्या इतकं पदरात टाकतात, इतकं पदरात टाकतात की कल्पच्या कल्प गेले तरी ते दान सरत नाही. कृपादान केले
कल्पांती कल्पांती ही सरेना, ते इतकं कृपेचं दान देतात, इतकं दान देतात की कल्पच्या कल्प गेले तरी ते सरत नाही महाराज. देवाच्या देण्यात आणि संत महात्म्याच्या देण्यात अनेक म्हणजे वेगळा असं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होतं. भरपूर फरक हा देवाच्या देण्यात आणि संत महात्म्याच्या देण्यात आहे. जमीन आसमानचा फरक आहे. काय महाराज, देवाने दिलेलं टिकत नाही महाराज. हो, टिकत नाही. मला सांगा, देवाने कोणाला तरी पाठीमाग सोन्याची नगरी दिली होती, कुणाला दिली ती महाराज? मला काही जास्त शास्त्र माहित नाही. हा, सुदाम देवाला दिली ती. मला सांगा, ती सुदामाची सोन्याची नगरी आत्ताच्या घडीला आहे का हो महाराज? आणि आत्ताच्या घडीला असती तर इंदिरा गांधीला म्हणावं लागलं असतं का गरिबी हटाव? एक एक दोन दोन चार चार इटा महागच वाटून टाकले असते ना महाराज. देवाने सोन्याची नगरी सुदामाला दिली, टिकली का महाराज? नाही टिकली. बरं, देवाने कोणाला तरी दुधाचा सागर दिला होता महाराज, आज आहे का? आणि आज असते तर माझ्यासारखी सगळी दिसली असते का? बोला ना. महाराज, देवानं दिलेलं टिकत नाही, परंतु संत महात्म्याने देऊ द्या किंवा देण्याकरता संत महात्मे कारण होऊ द्या, ते शाश्वत अशा स्वरूपाचं होतं, अक्षय अशा स्वरूपाचं राहतं. पहाटे जर कधी उठलात तर आकाशाकडे बघायचं महाराज, 3च्या पुढं आकाशात. यांच्याकडे तर तुम्ही बघताय, वरती बघा फक्त. त्या आकाशाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला एक चमकणारा तारा दिसतो महाराज. कोणता तारा म्हणतात त्याला? ध्रुव तारा. बरोबर. ते ध्रुव तारा, त्याच्या पाठीमागची कथा आपल्याला माहिती आहे महाराज. ध्रुव बाळाला त्या उत्तम पादराजाने आपल्या मांडीवरती न बसून दिल्यामुळं आईकडे गेला. आईने सांगितलं, बापाच्या मांडी करता प्रयत्न काय करतो, आपल्याला देवाने त्याच्या मांडीवरती बसवावा अशी इच्छा कर. विचारलं, बाप मांडीवरती घेत नाही, देव खरंच घेईल का? आईने सांगितलं, खरंच घेईल. काय करावं लागेल? त्याच्याकरता देवाची भक्ती करावी लागते. गेला वनात महाराज भक्ती करण्याकरता. गेल्यानंतर भक्ती म्हणजे कशा सोबत खातेत हे सुद्धा माहित नव्हतं. अशा वयात तो गेलेला. गेल्यानंतर महाराज नारदाची भेट झाली. नारद महाराजांनी सांगितलं, नारद ऋषींनी सांगितलं की देवाची भक्ती कर, ही साधना कर. त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन नारदाचं लाभलं. परिणाम महाराज, देवाला आढळपद द्यावं लागलं. संत महात्मे देण्याकरता कारणीभूत झाले. आता मला सांगा, आपला पंजा असताना ते ध्रुव तारा होता, बोला ना. आपला आजा असताना, आपला बाप असताना आपण पाहिला, आपल्या पुढं पोराला, नातवाला, पंतूला, असे किती खापल्यानंतर तो विजणार आहे महाराज. अशा पिढ्या किती जरी गेल्या तरी ते अक्षय अशा स्वरूपाचे, त्याला कारण संत महात्मेत महाराज. कल्पच्या कल्प गेले तरी ते विजू शकत नाही, तरी ते स्थान त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. कल्प, वास्तविक कल्प ही एक संख्या आहे महाराज. 1 मिनिटात 60 सेकंदाचा किती महाराज? 1 मिनिट. बरोबर. 60 मिनिटाचा 1 तास. बरोबर. 24 तासाचा 1 दिवस. 7 दिवसाचा 1 आठवडा. 2 आठवड्याचा 1 पंधरवाडा. 2 पंधरवाड्याचा 1 मास. 2 मासाचा 1 ऋतू. वसंत, 6 ऋतू येतात ना ते. आपलं 3 ऋतूचा 1 आयन महाराज. आणि 2 आयन म्हणजे उत्तरायण दक्षिणायन. सूर्य ह्या दिशेला 6 महिने जातो, ह्या दिशेला, त्याला आयन म्हणायचं, उत्तरायण आणि दक्षिणायन. 2 आयनाचं 1 वर्ष. आता मला सांगा, 2 आयनाचं 1 वर्ष असं मला वाटतं. कलियुगाची संख्या किती आहे महाराज? किती वर्षाची? 4,32,000 वर्षाचं कलियुग. 8,64,000 वर्षाचं द्वापार युग. 12,96,000 वर्षाचं कृतयुग आणि 17,28,000 वर्षाचं सतयुग. या सगळ्याची संख्या होते महाराज 43,28,000. मोजून बघा तुम्ही, गणितात पक्के असाल तर. आणि या संख्येला 71 वेळा गुणलं. किती? मोबाईल असेल तर कॅल्क्युलेटरवर हिशोब करा. किती? 43 लाख
28,000 या संख्येला 71 वेळा गुणलं की संख्या होते महाराज 4 अब्ज 28 कोटी 4 लाख आणि 20,000 किती 4 अब्ज 28 कोटी 4 लाख 20,000 वर्ष आणि हे 14 वेळा फिरवल्यानंतर या संख्येच्या वर्षाला म्हणायचं 1 मन्वंतर आणि असे 14 मन्वंतर गेले की 1 कल्प महाराज. ते कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचं 1 दिवसाचं. विचार करा ब्रह्मदेव किती आणि असे कल्पच्या कल्प गेले तरी संत महात्म्यांनी दिलेलं सरत नाही. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. म्हणून महाराज आयुष्यामध्ये सेवाच करायची असेल तर फक्त एकच करा. उत्तम अशा स्वरूपाची एकच सेवा आहे तुकोबाराय तिचाच आग्रह मने संत सेवा तुका 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 मने संत सेवा एकी देवा उत्तम एकी देवा उत्तम मनविता जाते दास मनविता जाते दास
तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. माणसाच्या जीवनात उत्तम अशा स्वरूपाची सेवा घडावी याच्या करता जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय महाराज आपल्याला आपल्या जीवनातील सेवा सांगतात. देवाची सेवा करण्यापेक्षा आपल्या जीवनात सेवा कोणती करा तर संत महात्म्याची करा. कारण सुरुवातीला सेवेचे 4 प्रकार सांगत असताना जीवाने जडाच्या सेवेत जाऊ नये, जीवाने आपलं संगतीचे प्रकार सांगत असताना जीवाने जडाच्या संगतीत जाऊ नये, जीवाने जीवाच्या संगतीत जाऊ नये, जीवाने देवाच्या जावं पण त्याला आवडलं तर. आणि 4था प्रकार महाराज जीवाने संत महात्म्याच्या संगतीत जावं. का? सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाची सेवा कोणती असेल तर ती संत महात्म्यांची सेवा आहे महाराज. देवापेक्षा ही महत्वाची सेवा संत महात्म्यांची आहे. जीवनात काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर मोठ्याच्या संगतीत जा, सुरुवातीला सांगितलं. मग मोठे कोण तर संत महात्म्याशिवाय जगात मोठं कोणी नाही महाराज. देव प्राप्त करून घ्यायचं असेल, देवाची सेवा केली तर संत प्राप्त होणार नाहीत, पण संताची सेवा केली तर देव प्राप्त होतात. मला वाटतं ते हे प्राणा परवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. देवाला तेच आवडतात जे संत महात्म्यांची प्रशंसा, त्यांचं चरित्र ऐकतात, त्यांची सेवा करतात. म्हणून आयुष्यात सेवा करायची असेल तर सामर्थ्यवानाची करायची महाराज. देवापेक्षा ही ताकदवर कोण असतील तर संत महात्मे आहेत. 1-2 मिनिटात सांगतो आणि सेवा संपवतो महाराज. मला सांगा, आपण काल्याच्या कीर्तनात बऱ्याच वेळा ऐकलं असेल कृष्ण परमात्म्याच्या खोड्या. त्या खोड्यामध्ये महाराज एक प्रसंग असा येतो. कोणता महाराज? देवाने सकाळी सकाळी झोपेतून उठले आणि उठल्या उठल्या देवाने राधेचं मुख पाहिलं महाराज. राधेच्या मुखाकडे पाहिलं आणि देव इतके भुलले. तसं मुख पण असावं लागतं महाराज देवाने भुलण्याकरता. आपल्या मुखाकडे पाहिल्यानंतर देव भुलतेन का नाही माहित नाही, पण भुलून पडल्याशिवाय राहणार नाही. देवानं राधेच्या मुखाकडे पाहिलं आणि देव भुलले. इतके भुलले की देवाची नजरच त्या मुखावरून हटना महाराज. राधा देवाकडे बघून हसते, देव तिच्या मुखाकडे पाहून भुललेले. देवाने आपलं काम चालू केलं पण नजर राधेपासून बाजूला जाईना महाराज. आता सकाळी सकाळी काय काम असतं बरं महाराज? ते गावळ्याचंच पोरग काय काम असणार आहे? बोला ना. काय? धार काढण्याचं. त्याने ते आपलं भांड उचललं, पात्र उचललं भगवंताने आणि धार काढण्याकरता देव जात आहेत. धार काढता काढता महाराज जसे भगवंत त्या गुराच्या गोठ्याकडे जाऊ लागले तसं राधेकडे पाहत पाहत जात आहेत. आणि जात असताना महाराज भगवंत तिच्या तोंडाकडे पाहत 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 धार काढण्याकरता जाऊन बसले. आणि जसे बसले तसं राधाने हसायला सुरुवात केली. देव विचारतायत, राधे का हसते? राधा म्हणते, हसू नको तर काय करू देवा, सकाळी सकाळी घेतली का काय? नेमकं काय घडतंय? देवाने विचारलं, घ्यायची? हो देवा, कारण तुमचं जर ते प्रकरण पाहिलं तर तुम्ही जे काय करतात त्याच्यावरून तुम्हाला घेतलेलीच वाटते. काय झालं? ती राधा सांगते, देवा तुम्ही धार काढण्याकरता बसलाय परंतु चुकीच्या जाग्यावरती बसलाय. तुम्ही बैलाची धार काढण्याकरता बसलाय. पण आता महाराज अहंकारावरती, युगोवरती प्रश्न आला ना महाराज. देवाने सांगितलं बैलाची, पण इथून उठलो तर माझं हस होईल. आणि हस सहन करायला ते काय आजचा कीर्तनकार आहे का? कृष्ण परमात्मा आहे महाराज तो. देवाने त्या बैलाची धार काढून त्या राधेला दाखवली. अलौकिक अशा स्वरूपाचा चमत्कार आहे महाराज. पण याच्यापेक्षाही सामर्थ्यवान आमचे संत महात्मे. चला देहू नावच्या गावी तुकोबाराय वैकुंठावरून 3दा खाली आले महाराज. एक संत शिरोमणी निळोबाराय महाराजांकरता खाली आले. दुसरं तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी असणारे संताजी महाराज त्यांच्या करता खाली आले. आणि तिसरं महाराज जगातील अलौकिक अशा स्वरूपाचं नातं असणारं बापाचं आणि लेकीचं नातं, त्या लेकीच्या नात्याकरता एकदा तुकोबाराय खाली आले महाराज. तुकोबाराय वैकुंठ गमनाला गेलेले, त्यांच्या लेकीला माहित नव्हतं. ती येईपर्यंत तुकोबाराय वैकुंठाला गेलेले. बाबाची आणि माझी जाता जाता भेट झाली नाही. काय करायचं? त्या भागीरथीने धावा आरंभला महाराज. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. तिने बाबा 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 करायला सुरुवात केली. तुकोबारायला तिच्या करता खाली यावं लागलं.
आणि त्यांची भेट ज्या ठिकाणी झाली ते पवित्र पावन क्षेत्र म्हणजे देहू पासून इंद्रायणी नदीच्या पलीकडच्या तटावरती असणार येलवाडी गाव आहे महाराज. त्या येलवाडी गावामध्ये ज्या मंदिरामध्ये ती भागीरथी धावा करत बसली होती ते येलेश्वराचं मंदिर आहे महाराज. तुकोबाराय आले, बापाची आणि लेकीची भेट झाली. इतक्या दिवसापासून त्या भेटीसाठी आतुरलेली ती भागीरथी बापाला गळ्याला जाऊन बिलगली आणि धाय मोकलून रडली. त्या बापाचा आणि लेकीचा तो सोहळा त्या ठिकाणी तो भेटीचा सोहळा घडून आला. आणि जसा भेटीचा आवेग ओसरला तसं त्या भागीरथीला वाटलं आपल्या बापा करता काहीतरी आपण आणलं पाहिजे. एवढ्या लांबचा प्रवास करून बाप आपला इथपर्यंत आलाय. मग आता मला सांगा अर्जंट तयार होणारा पदार्थ कोणता आहे ओ महाराज? 5 मिनिटांमध्ये मॅगी. आताची लेकर मॅगीच सांगणार ना महाराज. शेवया. ती भागीरथी धावत धावत घरी गेली आणि तिने ते 5 मिनिटांमध्ये आपल्या बापा करता शेवयाचा भात आणला. आणि जशी आली तसं तुकोबारायला खायला दिला. ते पात्र समोर धरलं तसं तिच्या चूक लक्षात आली आणि हळहळ व्यक्त करू लागली. बाबा तुमच्या करता तो शेवयाचा तो बोटव्याचा भात आणलाय परंतु त्याच्यामध्ये टाकून खायला दूध मी विसरले. तुकोबाराय सांगतायत जाऊ दे भागीरथी, काय एवढं काय त्या दुधाचं नाही. लेक हळहळ हळहळ करू लागली. आता बाप माझा वैकुंठाला जाणार आहे पण जाताना मी शेवया सुद्धा देऊ शकले नाही, आपलं दूध सुद्धा त्याला देऊ शकले नाही. मनामध्ये हळहळ वाटू लागली. तुकोबारायांनी हळहळ ओळखली आणि सांगितलं ते पात्र बघू दे माझ्याकडे. ते पात्र घेतलं आणि त्या येलेश्वराच्या पुढं एक मूर्ती असते. काय असतं महाराज महादेवाच्या पुढं? नंदी महाराज. त्या नंदीला तुकोबारायांनी उठवलं आणि त्या नंदीची येलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले, नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले, येलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले. येलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले, येलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले. येलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले, नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. आता मला सांगा ताकद कोणाची जास्त? जिवंत बैलाची धार काढणाऱ्याची का दगडाच्या बैलाची धार काढणाऱ्याची? ताकद कोणाची जास्त? देवापेक्षा ताकदीने श्रेष्ठ संत महात्मेत महाराज. देवाच्या पायाने दगडाची अहिल्या झाली पण तुकोबारायांनी मला वाटतं स्त्रीचाच पुरुष, आपलं माऊलींनी स्त्रीचा पुरुष केला. मी कथा भागाकडे जात नाही. निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा तो केला. म्हणजे ताकदीने सामर्थ्य रूपाची संत सेवा करायची असेल तर एकच करायचं, त्यांनी दिलेल्या मार्गाने जायचं. संत महात्म्यांनी जो मार्ग आपल्याला सांगितला तेवढ्याच मार्गाने जायचं. मग त्यांनी मार्ग कोणता सांगितला तर आपण आपल्या जीवनात त्यांनी जी सेवा केली ती सेवा आपल्या जीवनात करायची. त्यांची सेवा कोणती महाराज? काया वाचा मने झालो विष्णुदास. आपण तेवढंच करायचं. आपल्या कायेने वाचेने आणि मनाने त्या भगवंताला शरण जायचं. मग कायेने वाचेने मनाने कसं शरण जायचं महाराज? साधं सोपं गणित आहे. कायेने म्हणजे हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं आणि मनाने चिंतन करायचं. कसं? सगळ्यांनी एकदा हात वरती करा. विठोबा रखुमाई मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना, कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना,
तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. असो, झालेली सेवा ज्यांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांच्या चरणावरती, जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारायांच्या चरणावरती, शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या. एक मिनिट खाली बसा, 2 मिनिटं फक्त. कीर्तन संपलं नाही, खाली बसा. त्या शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या चरणावरती समर्पित करतो आणि यांच्या माध्यमातून हा सेवेचा योग माझ्या जीवनात प्राप्त झालेला आहे असे माझे परमार्थ स्नेही आणि सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यार्थी श्री हरिभक्त परायण आकाशजी महाराज जगताप यांच्या सुयोग्य नियोजनातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर आपलं परम भाग्य, याच्याकरता महाराज कोणालाही पुढे जायचं असेल, सगळ्यात साधं सोपं गणित आहे. गावाचा विकास व्हायचा असेल तर नेता महत्वाचा असतो, जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर नेता महत्वाचा असतो. एवढंच नाही, देशाला पुढे जायचं असेल तर नेताच महत्वाचा असतो. नेता या शब्दाचाच अर्थ होतो नयती इति नेता, जो पुढे घेऊन जातो त्याला म्हणायचं नेता. म्हणून कुठल्याही कार्याचं नेतृत्व कोणाच्या हातात हे अत्यंत महत्वाचं असतं. त्या नेतृत्वावरून त्या सोहळ्याची, त्या कार्याची उंची त्या ठिकाणी वाढत असते. मला वाटतं ज्यांच्या नेतृत्वात हा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय असे माझे परमार्थ स्नेही श्री हरिभक्त परायण आकाश महाराज यांच्या सुयोग्य नियोजनातून हा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. सुयोग्य याच्याकरता, या सोहळ्याकरता ज्यांची ज्यांची उपस्थिती या ठिकाणी संपन्न होते ती संपूर्ण वारकरी संप्रदायातील एक मांदियाळी आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही संपूर्ण मंडळी आदरणीय हिवाळे महाराज असतील, जयदीप महाराज असतील आणि माझे परमार्थ स्नेही, मी तर नेहमी म्हणत असतो संस्कृतमध्ये एक वाक्य, कृष्णम सदा सहाय्यते. तुम्हाला गरज लागल त्यावेळी तुमच्या सहाय्याला कोण येतं तर कृष्ण येत असतो. माझ्याही जीवनात मला वाटतं मी तितका स्वराचा माणूस नाही, पण मला सदा सहाय्यते म्हणजे श्री हरिभक्त परायण कृष्णा महाराज आहेत, विनय महाराज असतील, आकाश महाराज, ही संपूर्ण मंडळी आहे आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. वयोवृद्ध तपोवृद्ध श्री हरिभक्त परायण वैजनाथजी महाराज खोत असतील, या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी सोहळा संपन्न होतोय. दुसरी महत्वाची सूचना, आपण सर्वजण या सोहळ्याकरता भरभरून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करताय, या सोहळ्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय. त्याच पद्धतीमध्ये आजच्या या कार्यक्रमाचे यजमान तरुण वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करतोय. त्याच्यामध्ये श्री हरिभक्त परायण मल्हारी तांबे यांचं सौजन्य आजच्या या सेवेकरता या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि वेळोवेळी हे सौजन्य प्राप्त व्हावं याच्याकरता महाराज, हा धर्म जर आपण टिकवला नाही किंवा हा संप्रदाय जर आपण वाचवला नाही तर पुढच्या पिढीपर्यंत हा आपल्या बापजाद्यांनी रक्त ओकून त्या ठिकाणी कष्ट घेऊन जपलेला परमार्थ त्या ठिकाणी पुढे जाणार नाही. त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाला काही ना काही या ठिकाणी द्यावंच लागणार आहे. मग ज्याच्याजवळ जे ते त्याने प्रत्येकाने द्यायचा प्रयत्न करायचा आहे. मग महाराज, ज्यांच्याकडे गायन आहे ते गायन देता येत, ज्यांच्याकडे वादन आहे ते वादन देता येत, ज्यांच्याकडे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते प्रत्येक जण देत आहे, ज्यांना यातलं काहीच येत नाही ते या ठिकाणी अर्थार्जन करून ती सेवा देण्याचा प्रयत्न करतायत. अतिशय प्रत्येकाचं उत्सुकतेने सहकार्य या ठिकाणी लाभतंय. त्या सर्वांकरता आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आणि मला वाटतं आपण ज्या मनोरथाच्या माध्यमातून या ठिकाणी निघालेला आहात, खरं तर संपूर्ण देशच त्या वातावरणाने त्या दिशेने चाललेला आहे महाराज. कोणते, मला वाटतं आता 22 जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी संपन्न होतोय. गेल्या अनेक पिढ्यापासून, अनेक कालखंडापासूनचा संघर्ष येत्या काही दिवसात त्या ठिकाणी आपल्या जीवनात तो सुवर्ण महोत्सव आपल्या जीवनात पाहायला भेटणारे एक नयनरम्य असा सोहळा ही भारतभूमी या ठिकाणी पाहणार आहे. मला वाटतं अनेक दिवसाचं स्वप्न पूर्ण केला मनोरथ, घरा आले पंढरीनाथ या दृष्टिकोनातून पाहिलं तर अखंड भारत देशाचं स्वप्न येत्या 22 जानेवारीला त्या ठिकाणी पूर्ण होतोय. तसंच
आपलंही स्वप्न या ठिकाणचं आहे, तेही आपण प्रत्येकाने या ठिकाणी पूर्ण करावं एवढेच मनोरथ या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सुंदर अशी सिस्टीम ज्यांची या ठिकाणी लाभलेली आहे, गुरुकृपा साऊंड सिस्टीम घाटपिंपरी, मला वाटतं आमच्या पालकर भाऊची सिस्टीम या ठिकाणी आहे. अतिशय चांगलं सुंदर वातावरण, आळंदी क्षेत्री अतिशय नावाजलेली सिस्टीम म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, ते गुरुकृपा साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची सूचना, समोर 2 कॅमेरे आहेत. खरं तर ते पाहिल्यानंतर मला नेहमी दडपण येतं, हा, पण अतिशय सुंदर असं दोघांचंही या यूट्यूब क्षेत्रातील अतिशय नावाजलेलं नाव म्हणजे आनंद कीर्तनाचा, आणि खरंच आनंद आहे कीर्तनामध्ये. दुसरं पुण्यवाणी, हे दोनही यूट्यूब चॅनल आपला हा सोहळा अनेक पिढ्यांकरता जपून ठेवायचं काम या ठिकाणी करतायत. ध्रुव बाळासारखं त्यांच्याही चॅनलला आढळपद प्राप्त व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांच्या चरणावरती माथा टेकवतो. झालेली सेवा हे ज्ञानोबारायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, आणि ज्या संस्थेने मला या ठिकाणी कीर्तन करायच्या लायकीचं बनवलं ती स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेच्या सर्व गुरुवारी चरणी सेवा समर्पित करतो. माझे गुरुवारी श्री हरिभक्तपरायण सद्गुण सागर मालिंगजी महाराज सीताराम गडकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमच्याही चरणावरती सेवा समर्पित करतो. महिला मंडळीची विशेष उपस्थिती आहे, त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्यांचे आभार याच्याकरता महाराज मालिका पाहण्याचा अत्यंत महत्त्वाचा टाइम सोडून त्या सगळे या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्या सर्वांचेही आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली,